ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसी आरक्षणाच्या लढ्यामध्ये सातत्यानं काम करणाऱ्या भरत कराड या लातूर जिल्ह्यातल्या वांगदरी गावच्या युवकानं मांजरा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्याच्या आत्महत्येच्या मागचं नेमकं कारण काय हे त्यांच्या कुटुंबियांकडून जाणून घेणार आहोत। त्यांचे जे भाऊ आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर त्या गावातले सगळे कार्यकर्ते, समाजाचे कार्यकर्ते देखील सोबत आहेत। मला सांगा, काय घडलं होतं आणि कशामुळे त्यांनी आत्महत्या केली असं तुमचं म्हणणं आहे? जसं सरकारनं घोषित केलं तर मराठा आरक्षणाच्या ह्याच्यात, तेव्हापासून ते येड्यागतच करीत होता। ओबीसीचं आरक्षण जात आहे म्हणशीने ते 2-3 दिवसानं येड्यावणीच करू लागला। आम्हाला वाटायचं की काही करणार नाही, पण त्यांना जाऊन शिने नदीत उडी टाकली। कोणी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही का? सोबत कोणी नव्हतं का वगैरे? सोबत कोणी नव्हते, तिथं दुसरे पोरं बसलेले होते। पोरांनी वाचवायचा प्रयत्न केला, ती नाही घुसला, ती पाण्यातच बुडून त्याचा हे झाला। भरत कराड असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे। 35 वर्ष वय असावं त्यांचं। पत्नी, 3 मुली, 1 मुलगा आणि शेती 2-3 भावांमध्ये 2 एकर आहे। शिक्षण मात्र त्यांचं काही झालेलं नव्हतं। मला सांगा, तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला भरत कराडांना, काय म्हणणं होतं त्याचं आणि तुम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र ते थांबले नाहीत का? काय नाही, आम्ही बसलो होतो तिथं बांधाऱ्यावर आपल्या नदीला। मग तो आला पळत तिथून, गावातून जे आला, काय जगून उपयोग आहे मला, आरक्षण आपलं ओबीसी चाललं आहे, ओबीसीतून जातं आहे की म्हणून काय म्हणून जगून उपयोग आहे का काय म्हणला, आणि त्यानं उडी हाणली। आणि आम्ही साईडला बसलो होतो, तर एक जण मला अरे बुडायला मग मी त्याच्यात उडी हाणली। तर मला काही गवसलाच नाही, मी बकळ बघितला प्रयत्न करून, तर मला गवसलाच नाही। आणि नंतर मला वाचवण्यासाठी दुसऱ्याने वाचवलं मला, कारण मी पण बुडू लागलो नंतर। म्हणजे अशी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी काही त्यांनी म्हणजे सरकारकडे काही निवेदन दिलेलं होतं का, किंवा काही असं काही त्यांचं काही त्यांनी आरक्षणाच्या लढ्याला घेऊन किंवा ओबीसी आरक्षणाला घेऊन काही सरकारला कळवलेलं होतं का? जिथं ओबीसीचं हे असते ना मोर्चा, हर एका ठिकाणावर जात होता। ती तेवढं काय आम्हाला बी घरी सांगत नव्हता, मी बी बाहेर असल्यामुळं, पण ती जिथं मोर्चा असते तिथं जाऊ लागला, ते सारखं जात होता। ओबीसी आरक्षणाच्या म्हणजे लढ्यामध्ये, मोर्चामध्ये तो सहभागी असायचा सातत्यानं? हां, जिथं मोर्चा असते तिथं जात होता ती। सरकार सातत्यानं सांगतंय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसीच्या कुठल्याही जातीला धक्का लागणार नाही आणि असं आरक्षण दिलं जाईल, तरी देखील अशी टोकाची भूमिका जी आहे ती युवक घेताना आता पाहायला मिळते। काय आव्हान कराल अशा युवकांना की ज्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं नाही पाहिजे? माझं सरकारला प्रथमतः मी आवाहन करतो की सरकारने सगळ्या समाजाच्या तोंडाला पानं फुसलेली आहेत। एकतर आज तुम्ही जे काही परवा जो निर्णय झाला की हैदराबादचं गॅजेट आपण लागू केलं, त्या गॅजेटमध्ये बऱ्याच समाजाच्या इतर पण नोंदी आहेत ना। त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या नोंदी आहेत, त्यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी त्या गॅजेटमध्ये आरक्षण दिलेले आहे। परत वंजारी समाज आहे, परत धनगर समाज आहे। असं अनेक राज्यात तुम्ही तर बाहेरच्या राज्यातले गॅजेट आणून इथं कायदा लागू करत असतात किंवा विशेष समाजाला आरक्षण देत असतात, तर बाकीच्या समाजाने काही घोडं मारलं आहे का? त्यांनाही तुम्ही त्या गॅजेटची जी काही नोंद आहे त्या पद्धतीने सगळ्यांना त्या ठिकाणी आरक्षण द्यावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। परंतु प्रत्यक्षात असं दिसत नाही, सरकारची भावना चांगली नाही। सरकार फक्त सर्व समाजाला फसवत आहे आणि एक त्यांची स्वतःची पोळी भाजून घेत आहे। प्रत्यक्षात आमचा कुठल्याही समाजाला आरक्षणाला विरोध नाही आहे, परंतु जे काही असं म्हणतं आहे ते की बाबा फसवलं जात नाही किंवा वेगळा म्हणजे त्याचा काही परिणाम होणार नाही किंवा धक्का लागणार नाही। कसं धक्का लागणार नाही हे सरकारनं सांगावं ना। निव्वळ म्हणजे हे सगळं तोंडाला पानं पुसण्याचे काम आहे आणि सरकारच्या विरोधात ओबीसी समाजाचा असेल किंवा इतर सर्व समाजाचा प्रचंड असा असंतोष आणि महाराष्ट्रामध्ये आगडोंब येणाऱ्या काळात उसळेल आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हे मात्र नक्की या माध्यमातून सांगू इच्छितो। आता जी यादी काय मुलांनी आत्महत्या केलेली आहे, हा मुलगा सतत त्या याच्यामध्ये ओबीसी आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभागी होता। कालपासून ते सगळे इथे लोक सांगत आहेत की तो ओबीसी आरक्षण गेलं, आपल्या लेकरबाळात कसं होणार? आता अगोदर आपल्याला आरक्षण कमी आहे आणि आता एवढा मग आता आपलं कसं होणार या भावनेतून तो विधिग्न झाला होता आणि त्याच भावनेतून त्यानं संध्याकाळी त्या नदीमध्ये जाऊन स्वतःचा जीव दिला आणि आत्महत्या केली। किमान आता तरी सरकारनं जागा व्हावं आणि योग्य ती समाजाला न्याय द्यावा आणि या मुलाला जसं तुम्ही बाकीच्या जसं समाजाला, इतर समाजाला तुम्ही त्यांना आर्थिक मदत देता, सरकार नोकरीत घेता, तसं याही मुलाच्या जो काही आता आत्महत्या केलेला मुलगा आहे भरत कराड, याच्या घरच्यांना एक शासकीय सेवेमध्ये त्यांना सामावून घ्यावं आणि त्यांना एक किमान 25 लाखाची तात्काळ अर्जंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मदत करावी असं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.